पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाही आहे. ते इतर पक्ष करतात युती, म्हणजे निवडणुका आल्या का यांच्या युत्या होतात. बच्चू कडू हे शिवसेनेत. याच बच्चू कडूंनी आता शिंदे गटात प्रवेश केलाय. तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शांतता दिसत असली तरी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांमध्ये नावांची चढाओढ सुरू असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे राजकीय समीकरणांमध्ये अनेक नवे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बच्चू कडू यांना उमेदवारी दिल्यामुळे शिवसेना नेते नाराज झाल्याचं बोललं जातंय. काल रात्री उशिरापर्यंत शिंदे आणि कडू यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत जागा वाटप आणि पुढील रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली आणि बच्चू कडू यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया तीव्र होताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी बच्चू कडूंवर जोरदार टीका करत जुना वक्तव्याचा संदर्भ दिलाय. बच्चू कडू म्हणाले होते की मी वाढवलेला पक्ष कुठल्याही पक्षात विलीन करायला मी काय मूर्ख आहे का? मग आता काय बदललं? कोण मूर्ख आहे असा सवाल करत त्यांनी बच्चू कडूंवर अप्रत्यक्ष टोला लगावलाय. तसेच एका आमदारकीसाठी शिवसेनेत जाणं म्हणजे स्वतःच्या राजकीय ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे असंही ते म्हणाले. पक्ष विलीन करणार आहेत का ते? पक्ष प्रवेश करतात, ऑलरेडी पोहोचलेले आहेत ते नंदनवन या निवासस्थानी. हो, पण मी त्यांचं आत्ताच एक स्टेटमेंट ऐकलं की माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडूंचं एक स्टेटमेंट मी आत्ताच वाचलं नाही ऐकलं. आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते. अर्थात ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचा निर्णय एका आमदारकीसाठी, याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता संपलेली आहे. हेच बच्चू कडू माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. त्यांना मंत्रिपद दिलं होतं. ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे. दरम्यान एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात झालेल्या बैठकीत पुढील राजकीय वाटचालीबाबत महत्त्वाचे निर्णय झाल्याची चर्चा रंगली आहे. विशेषतः बच्चू कडूंना पुढील 6 महिन्यात मंत्रिपद देण्याबाबत अंतर्गत सहमती झाल्याची माहिती समोर येते आहे. या सर्व घडामोडींमुळे बच्चू कडू यांचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या फायदेशीर की तोट्याचा यावर मतभेद दिसत आहेत. काहींच्या मते सत्तेसाठी घेतलेला हा निर्णय त्यांची स्वतंत्र ओळख कमी करणारा ठरू शकतो. या निर्णयामुळे बच्चू कडू यांची प्रतिमा स्वतंत्र नेत्यापासून सत्तेसाठी तडजोड करणारा नेता अशी बदलत असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.